Yes, a very good morning to one and all. I welcome you today on the session of the importance of yoga. And as every year, BVCOEL celebrates the International Yoga Day, this year again we have come forward, and on behalf of the Computer Engineering Department, we welcome our guest, Mr. Dhananjay Kulkarni sir, who has kindly given us time to join in today and help motivate all the students and teach them the importance of yoga. On behalf of our principal, Dr. R.N. Patil, our HOD, Professor Uday Patkar, I welcome you, sir, and I kindly request you to please give a short introduction about yourself and please start the session, sir. Thank you. Pujay, sorry to disturb you. I will introduce Mr. Dhananjay Kulkarni sir. Okay. Sure, sure. प्रथम मी आपल्या महाविद्यालय भारतीय विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय लवळे पुणे आणि संगणक विभागाच्या वतीने आपल्या आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर आदरणीय श्री धनंजयजी कुलकर्णी सर यांचा मी अल्पशा परिचय आपल्याला करून देतो. ज्या योग दिनाचं औचित्य साधून जो आपण आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाचं मूळ वैशिष्ट्य म्हणजे अनेक कुटुंबांचा सामूहिक योगा घेण्याकरता ज्यांनी अपार कष्ट घेतले आणि 1,00,000 योगायुक्त रोगमुक्त आणि स्वस्थ चित्त कुटुंब ज्यांनी आपल्या अभियानाच्या माध्यमातून ज्यांनी अविरतपणे काम करतायत आणि करणार आहेत आणि 4,597 गटप्रमुखांच्या माध्यमातून 80,124 कुटुंबांना योग सप्ताहामध्ये सहभागी करून घेण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे. योग अभ्यासाची ज्यांची युट्यूबच्या लिंक्स अनेक प्रसिद्ध आहेत, कुटुंब प्रबोधन करण्यामध्ये ज्यांचं अग्रेसर सदैव ते असतात. रोज सकाळी योगाचे क्लासेस ते घेतात, सायंकाळी क्लासेस घेतात. असे उत्तुंग असं व्यक्तिमत्व आदरणीय श्री धनंजयजी श्रीराम कुलकर्णी सर, ज्यांचं शिक्षण बी मेकॅनिकल, जे एका मेकॅनिकल कंपनीमध्ये 29 वर्षापासून जे रिजनल मॅनेजर म्हणून काम करत होते, असं उत्तुंग असं व्यक्तिमत्व, योग शिक्षक, योगा टीचर, योगा अध्यापक आपण ज्याला म्हणतो, गेले 12 वर्षापासून की त्याच्यापेक्षाही जास्त काळापासून ते अविरतपणे काम करतात. ज्यांची आकाशवाणी पुणे असेल, विद्यापीठांच्या अनेक विद्यापीठ असतील, अनेक महाविद्यालय असतील, यांच्या ठिकाणी योगा आणि त्याच्यावरचं योगाविषयीची व्याख्यानं आणि त्यांची विविध उपक्रमांमध्ये ज्यांचा सक्रिय सहभाग असतो, असं उत्तुंग असं व्यक्तिमत्व, शिस्तप्रिय व्यक्तिमत्व आदरणीय गुरुवर्य श्री धनंजयजी कुलकर्णी सरांचं मी आपल्या महाविद्यालय आणि आपल्या संगणक विभागाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो. आणि त्यांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचे पुनश्च आभारही मानतो. सर, आता मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. आणि सगळ्यांना एक विनंती करेन की सर ऑनलाईनच्या माध्यमातून जरी आपल्या जवळ असले, आपण सुद्धा आपले व्हिडिओज कॅमेरा ऑन जर केले तर त्यांनाही आनंद होईल आणि आपल्याला एक सुंदरसा सेल्फी सुद्धा काढता येईल. आणि जे त्याला आपल्याला प्राणायाम योगाची काही गोष्टी सांगणार आहेत, तर आपण खुर्चीत बसलेले असू तर ती करूयात, उभं राहून करता आलं शक्य तर ते करूयात आणि त्याचा आनंद लुटूयात. धन्यवाद सर. यस सर, धन्यवाद पाटकर सर. ऍक्च्युली प्रथमच पाटकर सरांचे आभार मानतो, कारण पाटकर सरांच्या रिक्वेस्ट प्रमाणे आपण आजचा सेशन मी घेतोय आणि त्यामुळे मला आज तुमच्या बरोबर बोलायची संधी मिळते. बऱ्यापैकी सगळे आपण तरुण मंडळी आहात, त्यामुळे आपण हेल्थ रिलेटेड आणखीनच कॉन्शियस आहात आणि आपण आपली हेल्थ अधिक चांगल्या पद्धतीने देखील सुधारू शकता. छान छान आसनं आपण करू शकता. त्यामुळे मी फक्त सांगायचा अवकाश, तुम्ही छान आसनं करायला सुरुवात करा, काही प्रॉब्लेम नाही. आपण सुरू करूया. पुन्हा साळुंखे सरांचे आणि पाटकर सरांचे आभार मानू आणि आपण सब्जेक्टला आजची सुरुवात करूया. आजचं सेशन सुरू करताना प्रथम ओंकार घेऊ, आपण 3 ओंकार घेऊया आणि मी सांगेन माझ्या बरोबर म्हणायचे. त्यासाठी आपण जिथे खुर्चीवर बसलो असतो तिथे चालेल, जमिनीवर असला तर फार चांगली गोष्ट आहे. प्रयत्न करा, शक्यतो योगा मॅट जर आपल्या जवळ असेल तर योगा मॅट घ्या आणि थोडीशी फ्लेक्झिबल आपले ड्रेसिंग असावं, ड्रेस आपला फ्लेक्झिबल असावा, की आपण छान आसनं करू शकाल. आणि म्हणून आता पाटकर सरांनी रिक्वेस्ट केली, त्यामुळे आपण जर व्हिडिओ पण ऑन केलेत तर मला दिसेल आणि सांगायला पण छान वाटेल.
आणि आपण नाचणं करता हे पाहायला आनंद होईल. असो, प्रयत्न करूया. आपण प्रथम ओंकार घेऊ आणि आपण सुरुवात करू. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, या मुद्रेला ज्ञान मुद्रा असं म्हटलं जातं. दोन्ही बोटांची अग्र एकमेकाला जुळली, शेवटची 3 बोट सरळ पण खूप ताठ नाही, म्हणजे ताण नको, सैल सोडलेली. आणि या पद्धतीची मुद्रा दोन्ही गुडघ्यांवर ठेवायची आहे. 3 ओंकार म्हणेन माझ्या पाठोपाठ म्हणायचे. अकार उकार मकार या 3 अक्षरांपासून बनलेला ओंकार, 3 ओंकार. माझा म संपला की आपण अ सुरू करायचं. या पद्धतीने दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सावकाश दोन्ही तळहात दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे, डोळ्यांची उघडझाप करायची आहे आणि डोळे उघडायचे. मंडळी, सेशन सुरू करण्यापूर्वीच तुम्हाला गॅरंटी की आपला हा सेशन संपताना तुम्हाला छान फ्रेश, उत्साही आणि शांत देखील वाटेल. त्यामुळे पण हा आपण 1 दिवसाच्या सेशन तुम्हाला फायदा मिळेल, तो तुम्ही अनुभवाल. पण असं जर आपण रोज केला तर प्रचंड फायदे मिळतील. असो, तर या गॅरंटीसह आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आता बैठक स्थिती ही सोडायची आहे आणि बैठक स्थिती सोडून दंड स्थितीमध्ये यायचंय. जसं आपले उत्साही टीचर पाटकर सर यांनी सांगितलं की हा जो आहे हा जागतिक योग दिन आपण 21 जून सेलिब्रेट करतो. तर या 21 जूनच्या निमित्तानं त्याचं चिंतन म्हणून, कारण 21 जूनला देखील बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम असतात. आपण सुद्धा काही ठिकाणी योगा केला असेल कदाचित. तर त्या औचित्य साधून आपण हा आत्ताचा कार्यक्रम घेतो आहोत. आणि यामध्ये आपल्याला माहिती असेल तर आयुष मंत्रालयाने जे केंद्रीय मंत्रालय आहे आरोग्य विभागाचं, त्यांनी जो काही प्रोटोकॉल डिफाईन केलेला आहे, त्या प्रोटोकॉल मध्ये काही आसनांचा अंतर्भाव केलेला आहे. त्यातले काही आसनं, काही तुम्ही तरुण मंडळी आहात, तुमच्यासाठी उपयुक्त अशी काही आसनं, ज्यांना जशी झेपतील त्या पद्धतीने आपली आसनं, अशा पद्धतीने आपण आसनांच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. पण तरी देखील थोडस महत्वाची एक सूचना लक्षात ठेवा की ज्यांना फ्रंट पाठीची किंवा कमरेची दुखणी असेल किंवा मानेच्या मणक्यांचे काही विकार असतील, व्याधी असतील, तर त्यांनी फ्रंट बेंडिंग करताना अगदी संत सावकाश करा किंवा झेपेल तेवढी स्थिती घ्या. अगदी ताण घेऊ नका, कुठेही झटके वगैरे देऊ नका. हालचाली संत सावकाश करा. आणि समजा काही थोडीशी एजेड किंवा ज्येष्ठ काही मंडळी असतील तर त्यांच्यासाठी सांगून ठेवतो, ज्यांना ब्लड प्रेशर किंवा हार्टचा त्रास असेल त्यांनी आपल्या प्रक्रिया करताना संत सावकाश हालचालीनीच करा. आणि काही श्वासाच्या प्रक्रिया त्यांनी न करणं संयुक्तिक आहे, त्यावेळी ही दक्षता मी आपल्याला सांगेन. तर चला आपण सुरू करूया. प्रथम दंडस्थिती म्हणजे उभारणार आहोत आणि उभारून काही आपण उभारून काही आपण सूर्यनमस्कार घालू. तेव्हा आपण सर्वजण माझ्या बरोबर सूर्यनमस्कार घाला आणि नंतर आपण थोडीशी आसनं करू उभारून आणि नंतर आपण पुढच्या अभ्यासाकडे बोलू. चला मग दंडस्थितीमध्ये येऊन उभारूया सर्वजण. थोडस कॅमेरा सेट करतोय, 1 मिनिट. साळुंखे पाटकर सर दिसतोय बरोबर? यस सर, थोडं मागे अजून. ओके ओके, हा बस बस बस. ओके सर. यस. सुरुवातीला आपण दंडस्थितीतून सूर्यनमस्कार घालणार आहोत. सूर्यनमस्कार ही सूर्याची उपासना, यातून आपली बुद्धी तेज होते. सगळ्या शरीराला कार्यरत करण्यासाठी, कार्यक्षम करण्यासाठी सूर्यनमस्कार अतिशय उपयुक्त आहेत. सूर्यनमस्काराच्या विविध पद्धती आहेत, त्यामध्ये 10 अंकातले, 12 अंकातले, 14 अंकातले अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे सूर्यनमस्कार आहेत. आज आपण जे घालणार आहोत ते 10 अंकातले सूर्यनमस्कार आहेत. मी सूर्यनमस्कार स्थितीचं वर्णन करते सुरुवातीला, त्याप्रमाणे सरांचे बघून आपण स्थिती घेण्याचा प्रयत्न करायचा. सूर्यनमस्कार पूर्व स्थिती आहे. अंगठे आणि टाचा जुळलेले आहेत दोन्ही हातांचे, दोन्ही पायांचे.
दोन्ही हातांची नमस्कार स्थिती आहे. दोन्ही हातांचे कोपर जमिनीशी समांतर, पाठ ताठ, मान सरळ, नजर समोर. ही पूर्व स्थिती आहे. 1. दोन्ही हातांची नमस्कार स्थिती डोक्यावरती घ्यायची आणि जास्तीत जास्त बॅक बेंडिंग करण्याचा प्रयत्न करायचे. 2. दोन्ही हातांचे तळहात जे आहे ते आपल्या पायाच्या शेजारी जमिनीला टेकण्याचा प्रयत्न करायचे. दोन्ही पाय आणि दोन्ही तळहात एका रेषेत ठेवण्याचा प्रयत्न आणि आपलं कपाळ गुडघ्याला लावायचे. ही 2 ची स्थिती आहे. 3. डावा पाय जास्तीत जास्त मागे न्यायचंय आणि डाव्या पायाचा गुडघा जमिनीला टेकायचंय. उजव्या पायाची मांडी आणि पिंढी एकमेकांवरती दाबून घ्यायची आहे. नजर समोर. 4. उजवा पाय डाव्या पायाला जुळवून घ्यायचंय. आपल्या शरीराची ताठ तिरकी घसरगुंडी प्रमाणे स्थिती होतीये 4 मध्ये. 5. आपलं कपाळ, छाती, दोन्ही तळहात, गुडघे आणि दोन्ही पाय ही आपली 8 अंग जमिनीला टेकलेली आहेत. या स्थितीला अष्टांगासन सुद्धा म्हणतात. 6. पाठीची कमान करायची. दोन्ही हात कोपरातून ताठ करत पोटापर्यंतचा भाग जास्तीत जास्त वरती उचलून घ्यायचंय. मान जास्तीत जास्त मागच्या दिशेने न्यायची. नजर छताच्या दिशेने. 7. ओणवी अवस्था घ्यायची. आपल्या पायाच्या दोन्ही टाचा जमिनीला टेकण्याचा प्रयत्न, कपाळ गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न. 8. डावा पाय उचलून आपल्या दोन्हीही हातामध्ये आणून ठेवायचंय. 9. उजवा पाय डाव्या पायाला जुळवून घ्यायचंय. 10. कमरेतून सरळ. सूर्यनमस्कार पूर्व स्थिती. आता दुसरा आपण सूर्यनमस्कार घालणार आहोत. या सूर्यनमस्कारात स्थिती वर्णन आपलं झालेलं आहे. आता या सूर्यनमस्कारात आपण श्वासाचा अभ्यास करत घालणार आहोत. सूर्यनमस्कारामध्ये आपला प्राणायामाचा देखील अभ्यास होतो. श्वास घेणे, सोडणे, रोखणे अशा प्रकारे सूर्यनमस्कार आपण प्राणायामाचे फायदे देणारे म्हणून पण घालू शकतो. 1. भरपूर श्वास घ्या. 2. श्वास सोडा. 3. श्वास घ्या. 4. श्वास रोखा. 5. श्वास सोडा. 6. श्वास घ्या. 7. श्वास रोखा. 8. श्वास रोखलेलाच. 9. श्वास सोडा. 10. श्वास घेत कमरेतून सरळ. आता स्थिती वर्णनाप्रमाणे आणि श्वासाच्या वर्णनाप्रमाणे आपण आणखी एक सूर्यनमस्कार घालणार आहोत. 1. श्वास घ्यायचे, दोन्ही हात डोक्यावरती. 2. श्वास सोडायचे, दोन्ही तळहात पायाच्या शेजारी टेकलेले. 3. श्वास घेत डावा पाय जास्तीत जास्त जमिनीला टेकण्याचा प्रयत्न. 4. श्वास रोखायचे, घसरगुंडी प्रमाणे तिरकी अवस्था. 5. श्वास सोडायचे, अष्टांग जमिनीला टेकायचे. 6. श्वास घ्यायचे, पाठीची जास्तीत जास्त कमान. 7. श्वास रोखलेला. ओणवी अवस्था, पायाच्या टाचा जमिनीला टेकण्याचा प्रयत्न. 8. श्वास रोखलेला, डावा पाय दोन्ही तळ हाताच्या मध्ये आणून ठेवायचे. 9. श्वास सोडायचे. 10. कमरेतून सर. हे झाले सूर्यनमस्कार. आता आपण करणार आहोत दंडस्थितीतील काही आसन. सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्यांना पाठीचे मणक्याचे विकार आहेत त्यांनी फ्रंट बेंडिंग करायचं नाहीये. पहिलं आसन आपण करणार आहोत. आसनाचं नाव आहे वृक्षासन. अतिशय सोपी आणि साधी स्थिती आहे, सगळेजण करू शकतात. एकला पूर्व स्थिती आहे, दोन्ही पायाचे अंगठे टाचा जुळलेले. एकला दोन्ही हातांची नमस्कार स्थिती डोक्यावरती आहे. दोन्ही हातांचे दंड आपल्या कानाला चिकटून घ्यायचे. आणि 2 ला सावकाश आपल्या टाचा जास्तीत जास्त वरती उचलायचे. 2. आसन स्थिती पूर्ण. आसनाचं नाव आहे वृक्षासन.
या आसनामुळे आपल्या संपूर्ण शरीरातील रक्ताभिसरण कार्यरत होण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर एकाग्रता आणि मनशक्ती वाढण्यासाठी हे आसन उपयुक्त आहे. लहान मुलांची उंची वाढण्यासाठी याचा उपयोग खूप होतो. संपूर्ण शरीर आपल्या पायाच्या चवड्यावरती तोललं जाण्याची ही स्थिती आहे. आसन स्थिती सावकाश सोडायची आहे. सावकाश टाचा टेकून घ्यायचे, दोन्ही हात शरीराला. यानंतर आपण करणार आहोत आसनाचं नाव आहे पादहस्तासन. एकला दोन्ही हात डोक्यावरून एकला दोन्ही पायामध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर घ्यायचे. 2ला दोन्ही हात समोरून आपल्या डोक्यावरती घ्यायचे आणि 3ला भरपूर श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत आपल्या दोन्ही हातांचे तळवे आपल्या पायावरती टेकवण्याचा प्रयत्न करायचे आणि आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने जास्तीत जास्त नेण्याचा प्रयत्न. आसनाचं नाव आहे पादहस्तासन. या आसनामध्ये आपल्या पोटाची घडी होते, त्यामुळे पचनशक्ती सुधारण्यासाठी उपयोगी आहे. त्याचबरोबर मेंदूकडे रक्त पुरवठा कार्यान्वित होत असल्यामुळे मेंदूची कार्यक्षमता सुधारते. शरीराची पश्चिम बाजू म्हणजे मागची बाजू ताणली जात असल्यामुळे तिथं ब्लड सर्क्युलेशन म्हणजे रक्ताभिसरण होण्यासाठी मदत होते. असे भरपूर फायदे देणारे हे पादहस्तासन. सावकाश सोडायचे. 1ला कमरेतून सरळ, 2ला दोन्ही हात शरीराजवळ, 3ला दोन्ही पाय झुललेले. यानंतर आपण करणार आहोत अर्धचक्रासन. 1ला दोन्ही पायामध्ये 1 ते 1.5 फूट अंतर घ्यायचे. 2ला आपल्या दोन्ही हातांचे तळवे पाठीवरती टेकवायचे. टेकवत असताना बोट वरती आणि मनगट खाली या पद्धतीने टेकवायचे आणि 3ला भरपूर श्वास घ्यायचे आणि श्वास सोडत जास्तीत जास्त बॅक बेंडिंग करण्याचा प्रयत्न करायचे. आसनाचं नाव आहे अर्धचक्रासन. पाठ, मान, कंबर यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी उपयुक्त असलेलं हे आसन आहे. चक्रासनाच्या अलीकडची स्थिती अर्धचक्रासन. पाठीच्या मणक्यांची अलाइनमेंट साधण्यासाठी पाठीच्या मणक्यातील गॅप्स दूर करण्यासाठी उपयुक्त आसन. आसन स्थिती सावकाश सोडायचे. कमरेतून सरळ 1, दोन्ही हात पूर्व स्थितीला, दोन्ही पाय जोडलेले, दंड स्थिती, पूर्व स्थिती. यातनं आपण शेवटचं आसन करणार आहोत. आसनाचं नाव आहे त्रिकोणासन. वर्णनाप्रमाणे स्थिती घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर सरांची स्थिती बघायची. 1ला डावा पाय जास्तीत जास्त डावीकडं, 2ला डाव्या पायाचा चौडा 90 अंशाच्या कोनामध्ये फिरवून घ्यायचे. पाऊल जे आहे आपलं डाव्या पायाचं ते बरोबर काटकोनामध्ये फिरवायचे. 3ला डावा हात डाव्या पायावरून घसरत डाव्या पायाचा घोटा पकडायचा आहे आणि 4ला उजवा हात छताच्या दिशेने घ्यायचे आणि मान तिरकी करायची. आपली नजर उजव्या हाताच्या बोटांकडे. असं स्थिती पूर्ण. आसनाचं नाव आहे त्रिकोणासन. डावा पाय गुडघ्यातून ताठ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. दंड स्थितीतील आसन असल्यामुळे डोळे मिटून घ्यायचे नाही. तोलात्मक आसन आहे. या आसनामुळे आपल्या पाठीची कमरेची कार्यक्षमता सुधारते. मांडी, पिंढी यांना बळकटी देण्यासाठी उपयुक्त. एकाग्रता मनशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त. आसन सावकाश सोडायचे. 1ला उजवा हात जवळ, 2ला डावा हात शरीराजवळ, 3ला पायाचा चौडा फिरून घ्यायचे आणि 4ला दोन्ही पाय जुळलेले. हेच आसन आपण विरुद्ध बाजूनी करणार आहोत. 1ला उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडं, 2ला उजव्या पायाचा चौडा 90 अंशाच्या कोनामध्ये फिरून घ्यायचंय, 3ला उजवा हात उजव्या पायावरून घसरत उजव्या पायाचा घोटा पकडायचा आहे, पाय गुडघ्यातून ताठ, आणि 4ला डावा हात छताच्या दिशेने घ्यायचाय, मान तिरकी करायची, नजर डाव्या हाताच्या बोटांकडे. त्रिकोणासन आपल्या शरीराची त्रिकोणाप्रमाणे स्थिती होत असल्यामुळे आसनाचं नाव आहे त्रिकोणासन. एकाग्रता मनशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त. पाठ, मान, कंबर यांची कार्यक्षमता सुधारते. आसन सावकाश सोडायचंय. 1ला उजवा हात शरीराजवळ, 2ला उजव्या पायाचा चौडा फिरून घ्यायचे, 3ला दोन्ही पाय जुळलेले आणि पूर्व स्थिती, दंड स्थिती. शवासन नाही. आणि यानंतर बैठक स्थितीमधली थोडीशी आसनं बघूया आपण, फक्त ज्यामध्ये आपलं ट्विस्टिंग बॅलन्सिंग होऊ शकेल त्यासाठी बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. दोन्ही पाय गुडघ्यातून सरळ,
या स्थितीमध्ये बैठक स्थितीमध्ये आपण आहोत. पाय गुडघ्यातून सरळ आहेत. आता आपण जी अभ्यास केला तो सूर्यनमस्कारांचा आणि त्याचबरोबर दंडस्थिती मधल्या म्हणजे उभारूनच्या स्थितीमधल्या काही आसनांचा अभ्यास आता आपण केलेला. आता यानंतर आपण थोडीशी बैठक स्थितीमधली आसनं बघू जी आपण मगाशी म्हणालो त्याप्रमाणे फ्रंट बेंडिंग, ट्विस्टिंग या स्वरूपामधली आसनं आहेत. आपल्याला अत्यंत उपयोगी. आपण बैठक स्थितीमध्ये सर आता मी दिसतोय बरोबर उदय सर? हो सर, हो सर. सोपी काही आसनं प्रथम घेऊया. आपण प्रथम करणार आहोत ते दोन्ही हात आपल्या शरीराजवळ आहेत. करणार आहोत प्रथम वक्रासन म्हणजे पाठीच्या कण्याची ट्विस्टिंगची अवस्था. त्यासाठी डावा पाय बैठकीजवळ उभ्या अवस्थेमध्ये एक, उजव्या हाताजवळ डावा हात घ्यायचा आहे दोन, पाठ मान सरळ, श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत उजवीकडून मान मागे तीन, पाठीला कमरेला मानेला जास्तीत जास्त पीळ देण्याचा प्रयत्न करा. दोन्ही तळहात जमिनीला टेकलेले आहेत, हात कोपरातून ताठ आहेत, दुमडलेला पाय बरोबर राईट अँगल मध्ये आहे, जमिनीशी उभा आहे आणि आपण कमरेपासून मानेपर्यंत अधिकाधिक ट्विस्ट करण्याचा प्रयत्न करतो. आता आपण उजवीकडून मान मागे घेतलेली आहे. वक्रासन आसन सावकाश सोडायचंय. मान सरळ एक, हात परिस्थितीला दोन आणि उभा असलेला पाय परिस्थितीला तीन. वक्रासन या नावामध्ये जसा उल्लेख आहे त्याप्रमाणे पाठीच्या कण्याची पूर्ण अशी ट्विस्ट झालेली अवस्था आहे. त्यातून जाणारी जी स्पायनल कॉर्ड आहे ती देखील ट्विस्ट होते आणि यातून मणक्यांच्या गॅप्स मध्ये ब्लड सर्क्युलेशन देखील कार्यक्षम होतं. असे बरेच फायदे देत आहे. विरुद्ध बाजूने आपण करू. उजवा पाय गुडघ्यात दुमडून बैठकीजवळ उभ्या अवस्थेमध्ये एक, डाव्या हाताजवळ उजवा हात दोन आणि श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत मान डावीकडून मागे तीन, पाठीला कमरेला मानेला जास्तीत जास्त पीळ देण्याचा प्रयत्न, छातीच्या स्नायूंचं अधिकाधिक प्रसरण आणि ट्विस्टिंग अवस्था. वक्रासन आणि वक्रासन अगदी सावकाश सोडायचं. सावकाश मान सरळ एक, हात परिस्थितीला दोन आणि उभा असलेला पाय परिस्थितीला तीन. आणि यानंतर पालथी मांडी ज्याला आपण वज्रासन म्हणतो ती पालथी मांडी घालूया. एक, दोन, तीन आणि चार. आता या वज्रासनामध्ये दोन तीन आसनं इतकी छान आहेत, आपण करूया सगळेजण. हे आहे ते पालथी मांडी, त्याला वज्रासन म्हणतात. मंडळी तुम्हाला माहिती असेल तर इतर सगळ्या आसनांसाठी पोट रिकाम असणं आवश्यक असतं. म्हणजे आपण जेवल्यानंतर जनरली 2.5 ते 3 तासानंतर योगाभ्यास करावा आणि घन आहार घेतला असेल की थोडासा म्हणजे स्नॅक्स वगैरे घेतले असेल किंवा लिक्विड घेतलं असेल, चहा कॉफी झाली असेल तर अंदाजे 1 तास अंतर गृहीत धरायला हरकत नाही. 1 तासानंतर योगाभ्यास करावा आणि योगाभ्यास केल्यानंतर 15-20 मिनिटांनंतर आपण काही खाल्लं पिल्लं वगैरे तरी सुद्धा चालेल, कारण पोट रिकाम असणं आवश्यक आहे. पण वज्रासन हे आसन असं आहे की जेवल्यानंतर केलं तर त्याचा फायदा जास्त मिळतो, कारण आपली पचनसंस्था नीट आणि क्लिअर राहते. त्यामुळे ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, अपचनाच्या तक्रारी आहेत, त्यांच्यासाठी जेवणानंतर वज्रासनामध्ये 15 मिनिटं बसलात तर पचन सुलभ होतं, पचनशक्ती सुधारते, बद्धकोष्ठतेच्या तक्रारी दूर होतात. त्यामुळे वज्रासन यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्याचबरोबर गुडघ्यांसाठी देखील उपयुक्त आहे. पण ज्यांना वज्रासन घालणं अगदीच अवघड आहे तुम्ही साधी मांडी आता घातली तरी चालेल. पुढची आसनं त्या पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न करू. आपण करूया प्रथम डायबेटीस साठी उपयुक्त असलेले हे आसन मंडूक आसन. माझ्या बरोबरच आपण करायचं आहे. दोन्ही हातांच्या मुठी करा. या पद्धतीने दोन्ही हातांच्या अंगठे फोल्ड केलेले, चारी बोटं फोल्ड केलेली. हे आसन डायबेटीस साठी उपयुक्त आहे. पचनशक्ती सुधारण्यासाठी देखील गुणकारी. आसनाचं नाव आहे मंडूक आसन. या पद्धतीने पेंडीच्या बाजूला मांडीच्या वर या मुठी जास्तीत जास्त दाबून घ्या, एकची अवस्था आणि श्वास घ्या. श्वास सोडत सावकाश फोल्ड करत कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न दोन. माझ्या बरोबरच आपण सगळ्यांनी स्थिती घ्या. श्वास घ्या आणि श्वास सोडत कपाळ जमिनीला टेकण्याचा प्रयत्न. पण कपाळ टेकावं म्हणून बैठक उचलू नका. बैठक तशीच टाचेवर टेकवा, कपाळ फक्त टेकवण्याचा प्रयत्न करा. यातून काय होतं, आपलं ब्लड सर्क्युलेशन मेंदूकडे पण कार्यान्वित होते आणि या दोन हातांच्या मुठी ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आपण अधिकाधिक दाब देतोय आणि ते ठिकाण म्हणजे जिथे पॅनक्रियाज आहेत आणि म्हणून डायबेटीस साठी हे आसन अत्यंत उपयुक्त आहे. पोटाचा घेरही कमी होतो, पचनशक्ती सुधारते, आपलं रक्ताभिसरण छान कार्यक्षम होतं. असं हे मंडूक आसन. मंडूक आसन आपण एरवी सराव करताना 1.5-2 मिनिट आपण करू शकता. आता मंडूक आसन सावकाश सोडायचे. सावकाश कमरेतून सरळ व्हा. एक, दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर दोन.
मगाशी आपण ट्विस्टिंगचं केलं, आता आपण फ्रंट बेंडिंगचं आसन केलं. आता आपण एक बॅक बेंडिंगचं बैठक स्थिती मधलं आसन करू, जे आयुष मंत्रालयाच्या अभ्यासक्रमानुसार आहे. आणि त्या आसनाचं नाव आहे उष्ट्रासन. आपण करणार आहोत ते अर्ध उष्ट्रासन. माझ्या बरोबरच करू. एकला दोन्ही गुडघ्यांवर उभे राहा. या पद्धतीने दोन्ही गुडघ्यांवर एकला उभं राहा. एक. दोनला दोन्ही हात कमरेच्या सांध्यावर. दोन. ज्याप्रमाणे दंडस्थितीमधून बॅक बेंडिंग केलं त्याप्रमाणे बैठक स्थितीमधून अधिकाधिक बॅक बेंडिंग करण्याचा प्रयत्न. तीन. बॅक बेंडिंगची आसनं जी आहेत त्यांना पाठदुखी कंबरदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. मणक्यांमधल्या गॅप्स दूर करतं आणि त्याचबरोबर मणक्यांची परफेक्ट अलाइनमेंट करतं. भविष्यात पाठदुखी कंबरदुखी होऊ नये म्हणून या आसनांचा दैनंदिन सराव करणं मात्र आवश्यक. हे आसन आहे अर्ध उष्ट्रासन. आसन सावकाश सोडायचं आहे. सावकाश कमरेतून सरळ. एक. हात छताजवळ. दोन. आणि वज्रासन परिस्थितीमध्ये यायचं आहे. आणि वज्रासन परिस्थितीमधून माझ्याबरोबर एक मुद्रा करा. शेवटची आसन स्थिती घेऊ आपण. ही वज्रासन परिस्थिती आहे. दोन्ही तळहात जमिनीला टेकलेले, ज्याला सिंहासन असं म्हटलं जातं. आणि आपण करणार आहोत ती सिंह मुद्रा. अत्यंत गुणकारी. थायरॉइडचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. घशाच्या भागातलं रक्ताभिसरण कार्यक्षम करणे आणि ज्यामुळे कोविडच्या दिवसामध्ये घशाची कार्यक्षमता सुधारण्याचा या मुद्रेच्या माध्यमातून प्रयत्न. त्यासाठी दोन्ही तळहात जमिनीला टेकलेले आणि जीभ अधिकाधिक बाहेर काढायचे. जिभेचं टोक हनवटीला टेकवायचे. हनवटी छातीला टेकवायची आहे. डोळे जास्तीत जास्त विस्फारायचे आणि नजर कपाळाच्या दिशेने, पण हनवटी मात्र छातीला पूर्ण टेकलेली. स्थिती बघा आणि मग आपण करूया. लक्षात आलं. आता माझ्या बरोबर आपण करा. दोन्ही तळहात जमिनीला टेकलेले आहेत. श्वास घ्या. श्वास सोडत जीभ अधिकाधिक बाहेर काढा. जिभेचं टोक हनवटीला टेकवा. हनवटी छातीला टेकवा. डोळे विस्फारा. नजर कपाळाच्या दिशेने द्या. चेहऱ्याला शक्य तेवढा अधिकाधिक ताण देण्याचा प्रयत्न करा. सिंह मुद्रा. चेहऱ्याला जेवढा शक्य तेवढा ताण देण्याचा प्रयत्न. सिंह मुद्रा अत्यंत उपयुक्त. आणि स्थिती सावकाश सोडा. सावकाश जीभ आत घ्या. मान सरळ करा आणि दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ठेवा. वज्रासन स्थिती सोडा. बैठक स्थिती म्हणजे साधी मांडी घाला किंवा खुर्चीवर असाल तर खुर्चीवर रिलॅक्स मध्ये बसा. आपण आसनांचा अभ्यास इथेच पूर्ण करतो आहोत. आसनं खूप प्रकारची आहेत. आसनांची संख्या किती आहे माहिती आहे का आपल्याला? 84 लक्ष. जेवढ्या लक्ष योनी तेवढी आसनांची संख्या. जे 84 लक्ष योनी म्हटले जातं तेवढी 84 लक्ष आसनांची संख्या आहे. पण प्रत्येक आसन एकदा जरी करायचं म्हटलं तरी आपलं आयुष्य निघून जाईल. पण आपण म्हणून आपण काय करतो तर आपल्याला जी उपयुक्त आहेत तेवढी आसनं फक्त आपण करण्याचा प्रयत्न करतो, की ज्यामध्ये आपलं फ्रंट बेंडिंग होईल, बॅक बेंडिंग होईल, ट्विस्टिंग होईल, बॅलन्सिंग होईल. तर या चारही ह्याच्यातून आपलं शरीर आणि मन दोन्ही कार्यक्षम करण्याचा आपला प्रयत्न असतो. आणि म्हणून तेवढ्या आसनांचा अभ्यास आपल्याला पुरेसा होतो. आपलं आपण डिसाईड करावं. सूर्यनमस्कार मात्र दैनंदिन घालावे. अत्यंत उपयुक्त आहेत. आपण तरुण मंडळी आहात. छान तब्येत वगैरे कमवण्यासाठी अत्यंत उपयुक्त वय आहे आपलं. योग्य वय आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त सूर्यनमस्कारांचा अभ्यास देखील करावा. मला विवेकानंद व्हायचे असं म्हणून चालत नाही. विवेकानंदांसारखा योग आणि सूर्यनमस्कार करावा लागतो. मला रामदास स्वामींसारखं तल्लख बुद्धीचं व्हायचं असं म्हणून चालत नाही किंवा मला दासबोध द्यायचे असं म्हणून चालत नाही. तर त्यांच्यासारखे रोजचे 2500 सूर्यनमस्कार घालावे लागतात तेव्हा रामदास स्वामी. लक्षात घ्या, तेवढ्या सोप्याही गोष्टी नाहीयेत पण आपण करू शका. त्यामुळे तसं काही अवघडही फार नाहीये. छान. चला आपण पुढचा थोडस एक छोट्या विषयाचं आपण चिंतन करू आणि तो म्हणजे आपला आहार. तो चिंतन करू आणि नंतर आपण प्राणायामाचा अभ्यास घेऊ. कितीही सूर्यनमस्कार किंवा किती वाक्य आसनांचा किंवा इतर अभ्यास जरी केला तरी आपला आहार तेवढाच महत्वाचा आहे. आणि आपण सर्वजण चूजी आहे. म्हणजे आपण ऍक्च्युली सगळे प्रोफेशनल किंवा कमर्शियल जनरेशन मधली मंडळी आहे. त्यामुळे आपण प्रत्येक स्पेंड केलेल्या प्रत्येक पैशाचं आपण काहीतरी रिटर्न्स अपेक्षा करत असतो. आणि त्यामुळे मी जर मिसळ खाल्ली तर त्या मिसळीतून माझ्या शरीराला काय मिळालं हा विचार केला तर मिसळ तुम्ही बाजूला ठेवा. मी जर वडापाव खाल्ला आणि वडापाव खाल्ल्यानंतर मला काय मिळालं
हा जर विचार केला तर वडापाव देखील बाजूला ठेवाल. असं करत करत तुम्ही पिझ्झा बाजूला ठेवाल, बर्गर बाजूला ठेवाल. मग काय घ्याल तर सफरचंद हातावर जर ठेवलं किंवा मोसंबी घेतली किंवा केळी जर घेतली तर ते खाल्ल्यानंतर माझ्या शरीराला काय काय मिळतंय याचा जर विचार केला तर तसा आहार तुम्ही घ्यायला सुरुवात कराल आणि त्यालाच आपण सात्विक आहार असं म्हणतो. त्यामुळे जो आपल्या शरीराला पोषण देतो तोच योग्य आहार, एवढं लक्षात ठेवायचं. पिझ्झा बर्गर शक्यतो बाहेरचं अवॉइड करायचं. अगदीच 11th आवरला किंवा ऑकेजनली किंवा ज्या ठिकाणी पर्यायच नाही अशा वेळी मात्र ठीक आहे, त्याला नाही लागत असतो. परंतु जेव्हा आपण घरी आहोत, आपण गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये तर या गोष्टीचा अनुभव घेतलेलाच आहे. आपण सर्वजण घरी छान छान घरातली मंडळी छान छान पदार्थ करू शकतात. आपल्याकडे घरी ज्या गृहिणी आहेत त्यांच्या हातचा केलेला स्वयंपाक अत्यंत महत्वाचा आहे. आणि स्वयंपाक त्या शब्दाचाच अर्थ आहे की स्वतः केलेलं अन्नाची प्रक्रिया. त्यामुळे त्यांनी स्वतः घरामध्ये जी काही तयार केलेले पदार्थ आहेत त्यालाच स्वयंपाक असं म्हटलं जातं. बाहेरून आणलेल्याला स्वयंपाक म्हणत नाही. हा, त्यामुळे त्याची गोष्टच वेगळी. त्यामुळे आपण घरात जे काही करतो ते आहाराला आपल्या शरीराला पोषक असतं आणि ते अत्यंत उपयुक्त असतं. आपली साधी भाजी भाकरी म्हणा, ज्या त्या क्षेत्राप्रमाणेचा जो आहार आहे तो आपल्याला अत्यंत उपयुक्त असतो. तर दुसरं महत्वाचं गोष्ट की किती घ्यावं, अन्न किती खावं. तर अन्नेन पुरेयत अर्धम तोयेन च तृतीयकम उदरस्य तुरीयांशंच संरक्षेत वायुधारणात. म्हणजे आपला जठर एवढा आहे, साधारण आपल्या हाताच्या मुठी एवढा आपलं जठर आहे, तर त्याचा अर्धाच भाग अन्नाने भरावा, एवढंच जेवावं असं म्हटलंय शास्त्रामध्ये. मी सांगत नाहीये, हे सगळ्या शास्त्रामध्ये याचा उल्लेख आहे. तर अन्नाने फक्त जठराचा अर्धा भाग भरला जावा, एक चतुर्थांश भाग पाण्याने भरावा आणि राहिलेला एक चतुर्थांश भाग रिकामा सोडावा वायुधारणा. कारण याचं एक उदाहरण छानसं सांगतो की घरामध्ये गृहिणी मिक्सर करतात. तो मिक्सर अगदी काठ भरून जर बारीक म्हणजे चालू करण्याचा प्रयत्न केला तर आतलं अन्न बारीक होत नाही. तर त्याला थोडीशी जागा सोडावीच लागते. ते थोडंसं कमी करतात, पुन्हा मिक्सर चालू करतात, मग व्यवस्थित तो पदार्थ बारीक होऊ शकतो. तसंच आपल्या पोटाचं आहे. पोटामध्ये थोडीशी जागा हवेची सोडावीच लागते, तरच पचन व्यवस्थित होऊ शकतं. काठ जर भरलं आपलं काय होतं, हे तर पूर्ण भरतं, ही जी वाहिनी आहे ती देखील पूर्ण भरते आणि ते भरून पुन्हा असो. तर इतका अतिरेक अन्नाचा नसावा. म्हणून हे जे काही आहे याचा अर्धा भाग खाणे आणि तोच अर्धा भाग केवळ व्हॅल्युएबल गोष्टी खाणे हेच योग्य आणि तारतम्याने युक्त आहे. त्यामुळे आपण तोच आहार घ्यावा की जो आपल्या शरीराला पोषक आहे. अन्नेन पुरेयत अर्धम तोयेन च तृतीयकम. तोय म्हणजे पाणी, उदरस्य तुरीयांशंच संरक्षेत वायुधारणा. अजून एक दुसरा महत्वाचा अन्नासाठीचा श्लोक आहे, त्यातून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला क्लिअर होतील. भोजनांते पिबेत तक्रम दिनांते च पिबेत पयः निशांते च पिबेत वारीम ततः वैद्यस्य किम प्रयोजनम. शेवटच्या शब्दाचा अर्थ प्रथम सांगतो. ततः वैद्यस्य किम प्रयोजनम. तर मग डॉक्टरांची गरज काय, असं आहे. हा, तर कशा तर म्हणजे कधी तर भोजनांते पिबेत तक्रम, दुपारचं जेवण झाल्यानंतर ताक प्यावं. ताक म्हणजे लस्सी नव्हे, सकाळी लावलेलं दुपारी तयार झालेलं ज्याला अधमुर असं म्हटलं जातं. तर अधमुर ताक दुपारच्या जेवणानंतर प्यावं. भोजनांते पिबेत तक्रम दिनांतेच पिबेत पयः. म्हणजे दिन संपल्यानंतर म्हणजे रात्रीच्या जेवणाच्या वेळी ते रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यावं. आता तुम्ही बघताय सगळीकडे तसा प्रसार चालू आहे की हळद आणि दूध घ्या झोपताना प्या वगैरे. तर ते त्याच आपल्या संस्कृतीमध्ये सगळ्या आहारशास्त्रामध्ये पहिल्यापासून आलेल्या गोष्टी आहेत. पाश्चिमात्यांनी आपल्याला शिकवण्याची गरज नाही. हे आपल्याच संस्कृतीतल्या सगळ्याच गोष्टी आपल्या संस्कृतीतल्या असो. तर दिनांतेच पिबेत पयः निशांतेच पिबेत वारी. निशा अंत म्हणजे रात्र संपल्यानंतर म्हणजे काय, पहाटे काय प्यावं तर निशांतेच पिबेत वारी म्हणजे पाणी किती प्यावं, भरपूर प्यावं. आपल्याला माहितीये डॉक्टर सांगतात बघा, उठल्या भरपूर पाणी पीत जा, कोमट पाणी पी, आपल्या शरीराच्या तापमानाला सुटेबल असेल. फ्रीज मधली बाटली काढून नव्हे. तर निशांतेच पिबेत वारी ततः वैद्यस्य किम. लक्षात आलं. आपण सगळी परमेश्वराची निर्मिती जी आहे, माणूस ही तारतम्यानं वागणारी निर्मिती आहे असा विचार करून परमेश्वरानं ती निर्मिती केलेली आहे. तर आपण जर अनितीनं वागलो किंवा चुकीच्या पद्धतीनं वागलो तर आपली मोठी चूक आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी समजून घेऊन वागणं हे मात्र महत्वाचं. आता आपण थोडा प्राणायामाचा अभ्यास करूया. मंडळी, प्राणायाम या शब्दामध्ये जसा उल्लेख आहे
तसा प्राण अधिक आयाम. आता प्राण म्हणजे जो आपल्या शरीरा अंतर्गत ऑलरेडी आहे, ज्याच्यामुळे आपल्या शरीराचं चलनवलन चालतं, तो प्राण. पण त्या प्राणाचं प्रगटीकरण कशात आहे, तर श्वासामध्ये आहे. त्यामुळे 2 श्वासामधलं अंतर लांबवणे म्हणजे प्राणायाम असं म्हटलं जातं. त्यामुळे एक श्वास मी घेतला, पुन्हा सावकाश सोडला, पुन्हा दुसरा जेव्हा घेतला, तर हा जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स अधिकाधिक लांबवणे त्याला प्राणायाम असं म्हटलं जातं. आणि तस्मिन सती श्वास प्रश्वास योर गती विच्छेद हा प्राणायाम, अशी पतंजलींची प्राणायामाची व्याख्या आहे. म्हणजे तशा पद्धतीने म्हणजे आसनातून, योगाभ्यासातून, सूर्यनमस्कारातून आपलं शरीर खंबीर कणखर झाल्यानंतर प्राणायामाचा अभ्यास सुरू करावा. तस्मिन सती श्वास प्रश्वास योग, श्वास घ्यावा, प्रश्वास घ्यावा, प्रश्वास सोडावा, पुन्हा श्वास घ्यावा. तस्मिन सती श्वास प्रश्वास योग गती विच्छेद हा म्हणजे गतीचा विशेष प्रकारे केलेला छेद म्हणजे प्राणायाम. आता तो आपण समजून घेऊ. हा प्राणायाम सुरू करण्यापूर्वी महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपला श्वास संथ होणं आवश्यक आहे. कारण काही मंडळी तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही बघितलं तर समजा जॉगिंगला इकडे तिकडे बागेमध्ये बरीच मंडळी दिसतात, अशी हा असं करतात आणि तसंच बसून कपालभातीचा अभ्यास सुरू करतात, तसंच बसून दीर्घ श्वासाचा अभ्यास सुरू करतात. तर ही गोष्ट चुकीची आहे. त्याच्यामध्ये महत्वाचं आहे की श्वास संथ करणे आणि नंतर दीर्घ श्वसनाचा कपालभातीचा अभ्यास सुरू करणे. त्यामुळे प्राणायामापूर्वी श्वासाची गती संथ होणं अत्यंत आवश्यक आहे. आता पहिला प्राणायाम काय करावा, तर भस्त्रिका, कपालभाती या दोन्ही स्वच्छता या प्रक्रिया आहे. पण भस्त्रिका ही प्रक्रियेचं एक आवर्तन मी 2-3 स्ट्रोक्स करून दाखवतो, मी आपल्या लक्षात येईल. आपण माझ्या पाठोपाठ करायचं. मी दाखवतो भस्त्रिका. भस्त्रिका म्हणजे लोहाराचा भाता किंवा ज्याला जलद श्वसन असं म्हटलं जातं. लोहाराच्या भात्याप्रमाणे आपल्या फुफ्फुसाचं आकुंचन प्रसरण होतं, म्हणून त्याला भस्त्रिका असं म्हटलं जातं. त्यासाठी दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आहे. मी काही स्ट्रोक्स करून दाखवतो. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि प्रेशर कुकरच्या शिट्टीमधून वाफ जशी बाहेर पडते तसं जोराने श्वास सोडायचा आहे. पुन्हा दीर्घ घ्यायचा आहे, जोराने सोडवायचा आहे, गती वाढवत जायची आहे आणि सावकाश गती कमी करायची. ही भस्त्रिकेची प्रक्रिया आहे. आपण पहिल्यांदा एक आवर्तन फक्त बघा. हातांची ज्ञान मुद्रा आहे. योग्य ते आसन आहे. पद्मासन असेल, अर्धपद्मासन असेल, साधी मांडी असेल, खुर्चीवर बसला असाल तरी देखील चालेल. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, पाठ मान सरळ, डोळे बंद. दीर्घ श्वास घेतला, वेगाने सोडला, पुन्हा भरपूर घेतला, वेगाने सोडला, गती वाढवत गेलो, सावकाश गती कमी केली, सावकाश थांबलो, पण डोळे मात्र बंद. प्राणायामाचा पूर्ण अभ्यास डोळे शक्यतो बंद. सूचना मिळाल्याशिवाय डोळे उघडायचे नाही. उघडायचेच असेल तर हलकेच पामिंग करणे, तळहात डोळ्यावर ठेवणे, त्यामध्ये डोळ्यांची उघडझाप करणे, मग हळूवारपणे डोळे उघडणे. ही प्रोसेस कायम लक्षात ठेवायची. हात जोर जोरात घासायची गरज नाही, हलकेच घासणे, याला पामिंग असं म्हणतात. असो, तर ही प्रक्रिया आता आपण करून बघू. पण करण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आता मी प्रक्रिया दाखवली, त्यामध्ये फुफ्फुसाचं आकुंचन प्रसरण झालं, आपल्या फुफ्फुसातले वायुकोश मोकळे झाले, अधिकाधिक मोकळे होण्याचा प्रयत्न, त्यातून आतून विषाणू सगळे बाहेर काढून टाकले, स्वच्छ केलं, आपली श्वसन संस्था स्वच्छ केली. यामुळे सर्दीचे ज्यांना आता कळाले असेल त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त, कोविडच्या दिवसामध्ये आपलं फुफ्फुस कार्यक्षम आणि स्वच्छ करण्यासाठी अत्यंत उपयुक्त, श्वसन संस्था कार्यक्षम करण्यासाठी गुणकारी अशी ही भस्त्रिका आहे. आपण सर्वजण करणार आहोत, पण दक्षता महत्वाची, कारण आपण जाणीवपूर्वक श्वासाची गती वाढवलेली आहे. त्यामुळे ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑलरेडी ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास असेल किंवा मज्जासंस्थेचे विकार असतील, हार्टचा त्रास असेल, त्यांनी ही प्रक्रिया करायची नाही. केली तर आपल्या डॉक्टरना विचारून करायची. मगाशी मी सुरुवातीला जे सांगितली ती ही दक्षता प्राणायामाच्या प्रत्येक काही प्रक्रियांना आहे. तर आपण करूया. ज्यांना नाही त्यांनी आता माझ्या सूचनेप्रमाणे करा. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा घ्या, पाठ मान सरळ ठेवा, डोळे बंद ठेवा. करणार आहोत भस्त्रिका. भस्त्रिकेसाठी तयार. भस्त्रिका सुरू. श्वास घ्या, सोडा, दीर्घ घ्या, जोराने सोडा, घ्या, सोडा, भरपूर घ्या, वेगाने सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा. संत श्वास. सावकाश दोन्ही तळहात दोन्ही डोळ्यांवर ठेवा, त्यामध्ये डोळ्यांची उघडझाप करून हळूवारपणे डोळे उघडा. ही होती भस्त्रिका. आणि या भस्त्रिकेची अंदाजे सराव केल्यानंतर आपण
30, 40, 50 स्ट्रोक्स पर्यंत जाणं ठीक आहे. आणि 40 किंवा 50 स्ट्रोकची 2 आवर्तनं करा. स्वच्छता व्यवस्थित होत जाईल. कित्येक वेळा असं होतं आपण बाहेर जाऊन येतो आणि काही वेळा आपल्याला थोडंसं डाऊट वाटतो की अरे 2-3 माणसं भेटली ती जरा रिस्की वाटत होती कोविडमुळे. घरी आल्यानंतर भस्त्रिका आपली आपली करावी. आपण जसं वाफारा घेतो, गुळण्या करतो, तशी भस्त्रिका ही प्रक्रिया करावी. मग पण आपल्या भस्त्रिकेतून फुफ्फुस आकुंचन प्रसरण असल्यामुळं फुफ्फुसच्या भागातलं ब्लड सर्क्युलेशन कार्यक्षम होतं आणि फुफ्फुस कार्यक्षम होतं. म्हणजे ज्याचं फुफ्फुस कार्यक्षम तो कोविडच्या याच्यामध्ये छान किंवा कुठल्याही विषाणूंना छान चांगल्या पद्धतीने तोंड देऊ शकतो, प्रतिकार करू शकतो. दुसरी प्रक्रिया आता आपण बघणार आहोत ती आहे कपालभाती. आता आपल्याला माहिती आहे कपालभाती ही प्रक्रिया आपण बरेच वेळा टीव्ही चालू केला, आस्था चॅनल लावलं की बाबा रामदेव जी आहेत ते बरेच वेळा कपालभाती आपल्याला करून दाखवताना दिसतात आणि त्याचा प्रसार बाबांनी खूप केलाय. बाबा रामदेव भरपूर प्रसार केलाय आणि त्या प्रक्रियेमध्ये जसा नावामध्ये उल्लेख आहे त्याप्रमाणे कपाल म्हणजे कवटी आणि भाती म्हणजे चमकणे. म्हणजे कवटीच्या आत असलेली इंद्रिय म्हणजे मेंदूची कार्यक्षमता सुधारावी ही त्याची महत्वाचा अर्थ त्याचा. तर आपण समजून घेऊ ती प्रक्रिया कशी आहे. तर कपालभाती या प्रक्रियेमध्ये जसं आपण तोंडाने फुंकर मारतो, आता कल्पना करा, माझ्या बरोबरच आपण करा. आपल्या तोंडासमोर ही मेणबत्ती धरली आहे, एक बोट वर धरा आणि तोंडासमोर आपण मेणबत्ती धरली अशी कल्पना करा आणि तोंडाने सलग फुंकर मारा. आता तोंड बंद ठेवा आणि हीच फुंकर नाकाने मारा. हात बाजूला ठेवा आणि प्रक्रिया चालूच ठेवा नाकाने फुंकर मारण्याची. सावकाश थांबा, हळुवारपणे डोळे उघडा. तर ह्या प्रक्रियेला म्हटलं जातं कपालभाती. अगदी सोपी प्रोसेस कपालभातीची. आता आपण प्रक्रिया पाहिली, आता आपण सलग एखादं आवर्तन करू तेव्हा आपल्या लक्षात येईल. तर कपालभातीमध्ये काय होतं, तर आपण जेव्हा नाकाने फुंकर मारतो तेव्हा हवा बाहेर सोडतो. बाहेर हवा सोडतो म्हणजे काय सोडतो? ऑक्सिजन सोडतो का कार्बन डायऑक्साईड सोडतो? तर कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर सोडतो. कार्बन डायऑक्साईड बाहेर काढून टाकणे म्हणजे शरीर शुद्ध करणे, म्हणून कपालभातीला शुद्धिक्रिया असं म्हटलं जातं. योगाभ्यासामध्ये 6 शुद्धिक्रिया आहेत: दौती, बस्ती, नेती, त्राटक, नवली आणि कपालभाती. या 6 शुद्धिक्रियांपैकी एक ही कपालभाती. बरं, कपालभातीमधून शरीर शुद्ध होतं, पोटाची आतबाहेर हालचाल होते, फुंकर मारण्यातून पोट आतबाहेर हलतं, त्यामुळे पचनशक्ती सुधारते, पोटाचा घेर कमी होतो. ज्यांचं वजन वाढलेलं आहे त्यांचा कमी करण्यासाठी कपालभाती अत्यंत उपयुक्त ठरते, कारण पोटाच्या भागातला मेद कमी होतो. मेटाबॉलिझम प्रोसेस इम्प्रूव्ह होते. दमा, अस्थमा ज्यांना आहे किंवा मुरलेली सर्दी ज्यांना आहे त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेली ही कपालभाती आहे. फुफ्फुस, हृदय दोन्ही कार्यक्षम करण्यासाठी उपयुक्त अशी कपालभाती. काही आवश्यक फक्त किंवा उपयुक्त असे फायदे फक्त सांगतोय, फायदे भरपूर आहेत. पंचेंद्रिय कार्यक्षम करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कान, नाक, घसा, डोळे, स्वरयंत्र, लालोत्पादक ग्रंथी, युस्टेशिया, मेंदूची कार्यक्षमता हा महत्वाचा फायदा कपालभाती. हे जरी फायदे असतील तरी देखील याचीही दक्षता महत्वाची. त्यांना ब्लड प्रेशर आणि हार्टच्या तक्रारी ज्यांच्या आहेत, मज्जासंस्थेचे ज्यांना विकार आहेत, त्यांनी मात्र ही प्रक्रिया तज्ञांच्या सल्ल्याशिवाय करायची नाहीये. केली तर स्पीड खूपच कमी ठेवायचा. ही होती कपालभातीची प्रोसेस आणि त्याच्या महत्वाच्या या दक्षता. आता एक आवर्तन आपण कपालभातीच करूया, माझ्या बरोबरच करा. कपालभातीसाठी महत्वाचं म्हणजे दोन्ही हातांची द्रोण मुद्रा. हाताचा हा पालथा द्रोण आपण बघतोय, त्याला आपण द्रोण म्हणतो. तर तो हा द्रोण, हा पालथा दोन्ही गुडघ्यांवर ठेवायचा. हात तोपर्यंत सैल सोडले, पाठ ताट पण शरीर ढिलं सोडायचं, डोळे बंद ठेवायचे. एकच आवर्तन कपालभातीच करू, सलग 1 मिनिटाचं. पण ज्यांना अगदी दमल्यासारखं वाटेल त्यांनी थांबा, श्वास संत करा आणि पुन्हा सुरू करा. आपण करणार आहोत कपालभाती. डोळे बंद आहेत, कपालभातीसाठी तयार. कपालभाती सुरू. सलग नाकाने फुंकर मारत राहा. कल्पना करा आपल्या नाकासमोर मेणबत्ती धरली आणि ती मेणबत्ती आपण फुंकर मारून, नाकाने फुंकर मारून विझवतो आहोत. 1 मिनिटाचं आवर्तन आपण करतो आहोत. कपालभातीचा फक्त कालावधी 1 मिनिटाचा आहे. सलगपणे चालू ठेवा, पण ज्यांना खूपच दमल्यासारखं वाटेल त्यांनी थोडं थांबून श्वास संत करून पुन्हा सुरू करा. पण सहज शक्य आहे. आता पोटाची हालचाल होते तिकडे लक्ष द्या. आपल्या फुफ्फुसातून आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर काढून टाकतो आहोत, तिकडेही लक्ष द्या. गजरच्या ठिकाणी, मेंदूच्या ठिकाणी काही हालचाली जाणवत आहेत त्याही ठिकाणी लक्ष केंद्रित करा. फक्त शेवटच्या 15 सेकंदांसाठी आपण ही प्रक्रिया अजून करणार आहोत. 45 सेकंद पूर्ण झालेली आहेत. कपालभाती
गुणकारी शुद्धिक्रिया. कपालभाती हा प्राणायाम नसून शुद्धिक्रिया आहे. आणि सावकाश थांबणार आहोत. डोळे बंदच ठेवा, उघडू नका. सावकाश थांबा. या पद्धतीने कपालभातीची आपण 1-1 किंवा 2-2 मिनिटांची आवर्तन अंदाजे 5 ते 6 करू शकता. 10 ते 12 मिनिटांपेक्षा अधिक कपालभाती करण्याची आवश्यकता नाही. आणि सावकाश दोन्ही तळहात दोन्ही डोळ्यांवर ठेवा. त्यामुळे डोळ्यांची उघडझाप करा आणि हळुवारपणे डोळे उघडा. तर ही होती कपालभाती. आपण सहजपणे करू शकतो. आता यानंतरची एक महत्वाची प्रक्रिया आपण शिकणार आहोत. तिचं नाव आहे भ्रामरी प्राणायाम. आता मंडळी, तुम्ही पाहतात की हा आपला भारतीय संस्कृतीमधला योग आहे आणि सगळं जग या योगाच्या मागे लागलेलं आहे. त्यातनं शाश्वत स्वरूपामधला किंवा महत्वाचा आपल्या प्रकृती संबंधी किंवा स्वास्थ्याच्या संबंधीचा आनंद जो आहे तो केवळ योगशास्त्रातून मिळतो, हे सगळ्यांना आता मान्य झालेलं आहे. मंडळी, आता सध्या कोविडच्या दिवसामध्ये तर वेगवेगळ्या प्रक्रिया, वेगवेगळ्या आसनांचा अभ्यास, आपलं शरीर कार्यक्षम करण्यासाठी वगैरे वगैरे सांगितलं जातं. मगाशी जसं आपण म्हणालो की भस्त्रिका, त्याचबरोबर शरीर शुद्धीसाठी किंवा नजल पोर्शन क्लीन करण्यासाठी जलनेती ही एक प्रक्रिया आहे. काही ठिकाणी आपण व्हिडिओज पाहतो, तर व्हिडिओज मध्ये देखील आपण पाहतो की नाकाच्या एका बाजूने पाणी घातलं की विरुद्ध बाजूने ते आपोआप खाली पडतं. आपल्याला काही करायची गरज पडत नाही. आणि ह्या नाकाच्या मधल्या पडद्याच्या बॅक साईडला जे सायनसचे पॉकेट्स आहेत, तिथे असलेला विषाणू बाहेर काढून टाकण्याची प्रक्रिया आहे. तिचं नाव आहे जलनेती. अत्यंत उपयुक्त. ज्यांना सर्दीचा त्रास आहे त्यांच्यासाठी तर फारच तर ही अशी जलनेती. तर अशा वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. तशीच एक अलीकडे अजून एक संशोधनांती सिद्ध झालेली एक प्रक्रिया म्हणजे भ्रामरी. आता तिच्यावर संशोधन काय झालंय आणि या दिवसात ती का उपयुक्त आहे ते आपण समजून घेऊया. म्हणजे आता आपलं व्हॅक्सिनेशन चालू आहे. आपण सगळीकडे पहिला डोस, दुसरा डोस हे सगळं आपलं चालू आहे. ते झाल्यानंतर पुढची स्टेप एक येते की जिचं नाव आहे नजल स्प्रे. कशाचा स्प्रे आहे तो? तर नायट्रिक ऑक्साईडचा स्प्रे आपल्या नाकाच्या भागामध्ये जर मारला तर आत जाणारे विषाणू पॅरालाइज होतात आणि त्याचा आपल्या शरीराला त्रास होत नाही. पण जोपर्यंत त्याचा इफेक्ट आहे तोपर्यंत ते राहतं. हा नजल स्प्रे आता इथून पुढे काही दिवसामध्ये येईल. पण नंतर असं लक्षात आलं की हे जे नायट्रिक ऑक्साईड आहे ते आपल्या शरीराच्या अंतर्गत सुद्धा तयार होतं. आणि ते कशाने तयार होतं? तर आपण जे भ्रामरीतून मकार म्हणतो, त्या मकाराच्या माध्यमातून आपल्या ब्रेन मधून नायट्रिक ऑक्साईडचं सिक्रिएशन आपल्या शरीरामध्ये होतं आणि शरीराला त्रास देणाऱ्या सगळ्या प्रकारच्या विषाणूंना, कोविड पासून सर्व विषाणूंना मारून टाकण्याचं महत्वाचं कार्य किंवा त्याच्यापासून शरीराचं संरक्षण करण्याचं कार्य हे नायट्रिक ऑक्साईड करतं. आणि हे केवळ भ्रामरी आणि केवळ ओंकार या 2 प्रक्रियांमधून साध्य होऊ शकतं. म्हणून या प्रक्रियेचा अधिकाधिक अभ्यास करा असं मध्यंतरी संशोधनांती सिद्ध झालेलं आहे. आपण आता ही समजून घेणार आहोत प्रक्रिया भ्रामरी, ज्यामध्ये ज्याप्रमाणे नावामध्ये उल्लेख आहे त्याप्रमाणे मादी भुंगा, भुंग्याची जी मादी असते तिचा आवाज मंजूळ असतो आणि तसा मंजूळ आवाज आपल्या या प्रक्रियेमध्ये आपण होतो आणि म्हणून तिला भ्रामरी असं म्हटलं जातं. त्या प्रक्रिया कशी करायची बघा. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, पाठ मान सरळ, डोळे बंद ठेवायचे आणि दोन्ही नाकपुड्यांनी दीर्घ श्वास घ्यायचा आणि भ्रामरीच्या मकारातून श्वास सोडायचा. म्हणजे म म्हणत श्वास सोडायचा. कसा ते बघा. पुन्हा दीर्घ श्वास घ्यायचा. सावकाश डोळे उघडायचे. लक्षात आलं? या पद्धतीने भ्रामरी. आता भ्रामरीची काही आवर्तन आणि त्याच्या पाठोपाठ आपण ओंकार पण घेणार आहोत. त्यामुळे आता मी ओंकार देखील आपल्याला सांगेल. ओंकार हा अ, उ, म या 3 अक्षरातून बनलेला आहे. अ 2 सेकंद, उ 3 सेकंद आणि म 5 सेकंद अशा प्रकारे ओंकार आहे. ओंकार देखील मी म्हणून दाखवतो. 2 ओंकार म्हणून दाखवेन आणि दोन्ही गोष्टी आपण पाठोपाठ करणार आहोत. थोडं ध्यान घेणार आहोत आणि मग आपण सावकाश थांबणार आहोत. आता ओंकार म्हणत असताना हातांची ज्ञान मुद्रा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. पुन्हा दीर्घ श्वास. लक्षात आले? हे होते ओंकार. ओंकाराचे तर फायदे अगणित आहेत.
आपलं पॉझिटिव्हिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी, पॉझिटिव्ह थिंकिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी, घरातलं वातावरण प्रसन्न, आनंदी, उत्साही ठेवण्यासाठी, त्याचबरोबर ओंकाराच्या या मकारातून जी व्हायब्रेशन्स आपल्याला मिळत आहेत त्या व्हायब्रेशन्स मधून पुन्हा नायट्रिक ऑक्साईड सिक्रेशन आहे, ताणतणाव मुक्तीसाठी उपयुक्त आहे. ज्यांना निद्रानाशाचा विकार आहे, झोप येत नाही लवकर, त्यांच्यासाठी रात्री झोपताना जर आपण ओंकार म्हटले हळू आवाजामध्ये, आपल्या कानाने ऐकायला येईल एवढ्याच आवाजात, शेजारच्याला उठवेल अशा आवाजात नव्हे, अगदी हलक्या आवाजामध्ये जर आपण ओंकार म्हणाल तर तुम्हाला छान झोप लागेल, गाढ झोप लागेल. निद्रानाश आणि दैनंदिन म्हणाल तर कदाचित काही महिन्यानंतर आपला निद्रानाशाचा विकार दूर होईल आणि छान शांत झोपेची आपल्याला सवय लागेल. या पद्धतीने त्याचबरोबर स्मरणशक्ती वाढते, बुद्धीची प्रगल्भता येते, डिसिजन मेकिंग पॉवरफुल होतं. अगणित फायदे ओंकाराचे. त्यामुळे ओंकाराचा अभ्यास, आणि आपण ओंकार किती म्हणावेत तर मोजायची गरज नाही. 43 आहेत का 37 झाले का 51 का झाले नाही, मग एक पुढे गेला मागे गेला काही नाही. जेवढे जमते तेवढे ओंकार म्हणा. झोप आली तर झोपून जा, किंवा अभ्यास करत असताना थांबावंच वाटलं तर जरूर थांबा. या पद्धतीने ओंकार म्हणायचे. आता आपण करूया भ्रामरी आणि ओंकार पाठोपाठ. त्यासाठी मी सूचना देईन. तुम्ही आपण ज्ञान करा. पाठ मान सरळ आहे, डोळे बंद आहेत. मी आता सूचना देईन त्याप्रमाणे प्रथम भ्रामरीची काही आवर्तनं, पाठोपाठ ओंकार काही आवर्तनं, आणि मग आपण थांबू. भ्रामरीसाठी तयार मगाशी सांगितल्याप्रमाणे फक्त मेमोराईज व्हावं म्हणून सांगतो. दोन्ही दापोड्यांनी दीर्घ श्वास घ्यायचा आणि भ्रामरीच्या मकारातून श्वास सोडायचा. भ्रामरीसाठी तयार. भ्रामरीसाठी तयार. भ्रामरी प्राणायाम सुरू. श्वास घ्या, 1 2 3 सोडा. भ्रामरीच्या मकारातून श्वास सोडायचा आहे, म्हणत श्वास 1 2 3 सोडा. घ्या, 1 2 3 सोडा. 6 भरपूर श्वास. 1 2 3 सोडा. 5 6 7 दीर्घ श्वास. 1 2 3 सोडा. मग म्हणत श्वास सोडा. मेंदूकडे लक्ष केंद्रित करा, तिथे आपल्याला व्हायब्रेशन जाणवत आहे. 1 2 3 सोडा. सावकाश ठेवा, डोळे बंदच ठेवा. नंतर पण आपण ध्यान करू शकतो, पण आता आपण वेळेच्या उपलब्धतेनुसार आपण ओंकार घेऊ आणि ओंकारानंतर थोडं ध्यान घेऊ. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आहेच. मी म म्हणेन, माझा म संपला की आपला अ सुरू करायचा आहे. लीड फॉलो मेथडनी आपण ओंकार म्हणूया. श्वास घेऊन सुरू करायचा आहे.
सावकाश थांबणार आहोत. आपलं लक्ष ओंकाराच्या मकाराकडे, त्या नादाकडे केले. ओंकाराचा नाद आपल्या कानांनी आपण पुन्हा पुन्हा ऐकण्याचा प्रयत्न करतो आहोत. ज्या नादाकडे लक्ष केंद्रित त्याला नाद अनुसंधान असं म्हटलं जातं. कुठलेही विचार आपल्या मनावर नाहीये. मनामध्ये पूर्ण शांतता, शरीर पूर्ण शिथिल आहे. ध्यान स्थिती, बाहेर पूर्ण शांतता आहे. आपल्या आतमध्ये देखील संपूर्ण शांतता. निर्विचार अवस्था मनाची, स्थिर अवस्था शरीराची, निसंत गती श्वासाची. काहीही न करणे म्हणजे ध्यान. शरीराने हालचाल नाही, मनाने विचार नाहीत आणि श्वास केवळ आवश्यकतेनुसार. ध्यान स्थिती, शांतता. ओम शांती शांती शांती. शांती शांती शांती. सावकाश दोन्ही तळहात दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे. त्यामध्ये डोळ्यांची उघडझाप करायची आहे आणि हळुवारपणे डोळे उघडायचे. छान वाटलं ना? आणि या पद्धतीने आपण जर दैनंदिन योगा अभ्यास कराल, जशी आता आपल्या एकूण विचारांना शांतता मिळाली, मनाला शांतता मिळाली, तशीच पूर्ण शांतता आपल्या बरोबर आपल्या घरातल्या सर्वांना देखील मिळू शकेल. परंतु रोज मात्र अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. जसा सुरुवातीचा वॉर्मअप किंवा सूर्यनमस्काराचा किंवा काही आसनांचा अभ्यास आहे, तशाच पद्धतीने पुढे प्राणायामाचा आवश्यकतेनुसार आणि त्याचबरोबर ध्यानाचा अभ्यास, शेवटचे ओंकार आणि ओंकार ध्यान हे आपल्याला शरीराबरोबर मनाचं सामर्थ्य देखील वाढवतात. त्यामुळे दैनंदिन नक्की करू. आता सध्या आपण पाहतो आहोत की संपूर्ण जग यातून त्रस्त होत आहे. कुठेतरी मनाची शक्ती कमी पडते. कोविडनं आपल्या सगळ्या गोष्टींचं परीक्षण केलेलं आहे की मनानं किती खंबीर आहेस, शरीरानं किती खंबीर आहेस आणि तू किती खंबीर आहेस, तुझं कुटुंब किती खंबीर आहे, या सगळ्या गोष्टीचं परीक्षण त्यांनी केलंय. आणि याच्यावर एकच गोष्ट तरुण निघतीये, ती म्हणजे ती आपल्याला तारणारी एकच गोष्ट म्हणजे योग. आणि म्हणून आपल्या संस्कृतीमधला हा योग आहे. याचा आपल्या सर्वांना भारतीयांना अभिमान तर आहेच आहे, परंतु दैनंदिन योग साधना करू तर आपल्याला याचा फायदा देखील नक्की आहे. त्यामुळे नियमित योग करा आणि आपलं स्वास्थ्य साधा. धन्यवाद. धन्यवाद सर. आदरणीय धनंजय कुलकर्णी सर आपण आणि आदरणीय अपर्णाताई कुलकर्णी यांनी खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना केलं, त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. असंच आम्ही तुम्हाला पुन्हा त्रास देऊ, त्यावेळेला निश्चित ज्या वेळेला कोविडचं हे सिच्युएशन कमी होईल त्यावेळेला निश्चित आम्ही तुम्हाला कॉलेजला महाविद्यालयात बोलवू आणि त्यावेळेला मुलांना परत एकदा मार्गदर्शन करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो आणि ते सांगतो. धन्यवाद. धन्यवाद. Once again, thank you so much, sir. And on behalf of entire BVCL family, on behalf of our honorable principal Dr. Aryan Patil sir, our HOD Patkar sir, we really thank you for coming here and helping us with this amazing live practical session, sir. It was definitely one of a kind in such online scenario, and we really look forward to meeting you again, sir. And thank you so much. I now conclude this meeting. Thank you so much. अटकर सर धन्यवाद. साळुंखे सर धन्यवाद. सर्वांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. I now request all the participants, you may please leave the meeting now. Thank you.